श्री स्वामी समर्थ. तर मैत्रिणींनो, आम्ही देऊला गेलो होतो जगद्गुरू श्री तुकाराम महाराजांचं शिळा मंदिर बघण्यासाठी. तर जगद्गुरू श्री तुकाराम महाराजांच्या मंदिरात प्रवेश करण्याआधी हा छोटा गणपती तिथं देहूचा चिंतामणी गणपतीचं दर्शन होतं बघा. आणि खूप सुंदर असा गणपती आहे तिथं. तर त्यांचंही दर्शन आम्ही घेतलं. तिथनं पुढं मग आम्ही शिळा मंदिराकडे गेलो. तर शिळा मंदिरामध्ये तुकाराम महाराजाची खूप सुंदर अशी मूर्ती आहे बघा. आणि महाद्वार बघा कसलं सुंदर आहे. झाडं पण भरपूर लावलेली आहेत तिथं आजूबाजूला. तर हे आहे शिळा मंदिराचं मुख्य महाद्वार. तर तिथनं पुढं मग आम्ही मंदिरात प्रवेश केला. आणि मंदिरामध्ये प्रवेश करताच एक सुंदर असं तुळशीचं वृंदावन पण आहे, ते समोर तुम्हाला बघायला भेटेलच. आणि आता बघा, आम्ही तिथनं रांगेत लागलो होतो. अशी रांग लागली होती म्हणजे मंदिरामध्ये जाण्यासाठी. आणि विठ्ठल रुक्मिणीचं पण मंदिर आहे तिथं. त्याच्यानंतर रामाचं आणि सीतेचं पण मंदिर आहे. तिथनं पुढं मग स्वयंभू एक तिथं स्वयंभू विठ्ठल आणि रुक्मिणीचं मंदिर आहे. त्याच्यानंतर सिद्धेश्वराचं पण मंदिर आहे तिथं. आणि खूप छान असं शिळा मंदिर आहे. संत तुकोबारायांचं. ते कंस बघ ना किती सुंदर आहे. हे पक्ष्यांसाठी ठेवलं असणार कदाचित त्यांनी. आणि ही जी आहे पूर्ण चांदीची पालखी आहे महाराजांची. कधी कधी मंदिरामध्ये मोबाईल वगैरे अलाउड नसतो, तर बाहेरूनच मग घेतलं. कारण की शिळा मंदिरामध्ये प्रवेश नव्हता मोबाईलला. मोबाईलमध्ये निषिद्ध केलेलं आहे तिथं, त्याच्यामुळं बाहेरूनच घेतले. विठ्ठल रुक्मादेवीचं स्वयंभू मंदिर आहे. सुंदर मूर्ती आहेत. दर्शन घेतलं की मनाला खूप प्रसन्न वाटतं. बांधकाम मंदिराचा एवढं सुंदर आहे की म्हणजे असं नक्षीकाम दगडावर रामकृष्ण हरी जय जय राम. मंदिराला खूप सुंदर शोभा आहे. खूप सुंदर मंदिर आहे. बघण्यात पण थोडासा वेळ जातो. जवळपास आम्ही 1 तास मंदिरात म्हणजे बघण्यासाठी थांबलो होतो. मंदिर आहे तिथं जवळपास छोटे छोटे मंदिर दुसरे पण आहे. बघा किती सुंदर दगडावर कोरीव काम केलेलं आहे. आतमध्ये विठ्ठलाची आणि देवीची मूर्ती आहे. इथेही मोबाईल अलाउड नाही, मी लगेच खूप सुंदर मूर्ती आहे. दर्शन खूप छान झालं आमचं. विजय पताका आहे. विजय पताका आणि हा देवाचा ध्वजाचा पताका आहे. वारकरी ध्वज पताका. हे शिळा मंदिर. हे मी माझ्या दिदीला म्हटलं की हे अभंग थोडेसे बघ, शब्द वाटू. महाराजांनी जे अभंग लिहून ठेवलेले आहेत ना, ते इथं असे सुंदररित्या सादरीकरण केलेले आहे त्यांनी. आम्हाला फार आवडलं त्यांचं. बघा किती छान आहे. वाच. हे आहे सिद्धेश्वरांचं मंदिर ना गं? हे महाराजांची मोठी पगडी, जगातील सर्वात मोठी पगडी आहे. तुळशीचं सुंदर असं वृंदावन.
आणि इथं बाजूला जे आहे ना मैत्रिणींना, महाराजांनी लिहिलेल्या गाथा तिथे ठेवलेल्या आहेत, अभंग ठेवलेले आहेत. थोड्या वेळानंतर मग आम्ही बसलो आणि एकदम असं मनाला शांत वाटतं.